सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक अभेद्य किल्ला, जेथे एका बालकाचा जन्म झाला आणि पुढे त्याच बालकाने संपूर्ण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा फक्त किल्ला नाही, हे आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे जन्मस्थान. आज आपण जाणून घेणार आहोत शिवनेरी किल्ल्याचा संपूर्ण इतिहास. किल्ला कोणी बांधला? शिवाजी महाराजांचा जन्म येथेच का झाला? किल्ल्यातील 7 दरवाजांचे रहस्य काय? आणि आजही हजारो पर्यटकांना आकर्षित करणारी कोणती ठिकाणे येथे आहेत? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण जाणून घेणार आहोत येथील शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ समुद्र सपाटीपासून सुमारे 1067 मीटर उंचीवर वसलेला आहे. हा किल्ला प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात होता. त्रिकोणी आकाराचा हा डोंगरी किल्ला 4ही बाजूंनी उभ्या कड्यांनी सुरक्षित असल्याने शत्रूसाठी जवळजवळ अभेद्य होता. शिवनेरी किल्ल्याचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. सातवाहन काळात जुन्नर हे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. जवळील नाणेघाटातून प्राचीन व्यापारी मार्ग जात असे. पुढे विविध राजवटीमध्ये या परिसराचे सामरिक महत्त्व कायम राहिले. नंतर यादवांच्या काळात हा किल्ला अधिक मजबूत करण्यात आला. यादव साम्राज्याच्या ऱ्हासानंतर दिल्ली सल्तनत, बहामनी आणि पुढे अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात हा किल्ला गेला. श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून आपण किल्ल्याकडे जातो. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नरजवळ उभारलेला हा भव्य स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. हातात उंचावलेली तलवार, दिमागदार अश्वरूढ मुद्रा आणि पार्श्वभूमीला दिसणारा शिवनेरी किल्ला, हे दृश्य प्रत्येक शिवभक्तासाठी प्रेरणादायी आहे. येथे येणारा प्रत्येक पर्यटक या ठिकाणी थांबून महाराजांना अभिवादन केल्याशिवाय पुढे जात नाही. नमस्कार, मी विजय. आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण आलो आहोत शिवभूमी जुन्नर येथे आणि आपण भेट देणार आहोत शिवनेरी किल्ल्याला. महाराष्ट्रातील असं एक शहर ज्याचा इतिहास तब्बल 2 वर्षांहून अधिक जुना आहे, जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला आहे आणि जेथून प्राचीन व्यापारी मार्ग जात होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन शहरापैकी एक मानले जाते. सातवाहन काळात हे शहर व्यापार, संस्कृती आणि प्रशासनाचे महत्त्वाचे केंद्र होते. जवळच असलेला नाणेघाट हा प्राचीन व्यापारी घाट भारताच्या पश्चिम किनाऱ्याला दख्खनशी जोडत होता. व्यापारी मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी शिवनेरी किल्ला बांधण्यात आला. शिवनेरी किल्ल्याला येणाऱ्या पर्यटकांसाठी किल्ल्याच्या पायथ्याशी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था उपलब्ध आहे. येथे दुचाकी, कार तसेच लहान बस पार्क करता येतात. पार्किंग करून पुढे पायऱ्यांनी किंवा रस्त्याने किल्ल्याकडे जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी पार्किंग करून आपण वरती किल्ला चढायला चालू केला. येथे आल्याला आपल्याला पूर्ण किल्ल्याचा मॅप पाहायला मिळतो. कोणत्या दिशेला कोणते मंदिर आहे किंवा ठिकाण आहे, दरवाजे किती, हे पूर्ण मॅपमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. नमस्कार, मी विजय. आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण आलो आहोत जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ला हा पूर्वी बहमनी यादव यांच्या ताब्यात होता. त्यानंतर तो शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांच्याकडे गेला. त्यांच्याकडनं 1595 साली हा किल्ला शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांना देण्यात आला. इसवी सन 1595 मध्ये मालोजीराजे भोसले यांना निजामशहाने शिवनेरी आणि चाकण परिसर जहागिरीत दिला. नंतर शहाजीराजे भोसले यांनी आपल्या पत्नी जिजाऊंना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी शिवनेरीची निवड केली. त्या काळात दख्खनमध्ये सतत युद्ध सुरू होते, त्यामुळे हा अभेद्य किल्ला सर्वात सुरक्षित मानला जात होता. जुन्नर मधील शिवनेरी किल्ल्यावर, जेथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ती जन्मभूमी शिवनेरी किल्ला. किल्ल्यावर जाण्यासाठी येथे 7 दरवाजे आहेत.
येथे रस्त्याचे काम करण्याचे सध्या काम चालू आहे. शिवनेरी किल्ल्याचा हा महादरवाजा आहे, पहिला दरवाजा. हा काळ्या पाषाणामध्ये बांधलेला मजबूत तटबंदी असलेला हा दरवाजा आहे. महादरवाजा हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार असून शत्रूला थेट किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये यासाठी त्याची रचना मजबूत आणि संरक्षणात्मक पद्धतीने करण्यात आली होती. उंच दगडी भिंती, जाड लाकडी दरवाजे आणि लोखंडी खिळ्यामुळे हा दरवाजा अभेद्य मानला जात असे. महादरवाजातून आत प्रवेश करताच शिवनेरीच्या भव्य इतिहासाची खरी सुरुवात होते. महादरवाजातून आत आल्यानंतर ह्या अशा पायऱ्या आहेत. येथे पहारेकरी ठेवले जात होते. येथे आपण वरती गेल्यानंतर बाहेरचे सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळते. येथे वरती चढून आल्यानंतर पाहू शकता पूर्ण जुन्नर शहर आपल्याला दिसते. येथून पूर्ण जुन्नर शहरावर नजर ठेवता येत असे. शिवनेरी किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 7 मजबूत दरवाजे आपल्याला पार करावे लागतात. हे दरवाजे शत्रूची गती कमी करण्यासाठी आणि संरक्षणासाठी बांधले गेले होते. महादरवाजापर्यंत पायऱ्या आपण चढत आलो आहोत. महादरवाजानंतर हा सरळ रोड आहे किल्ल्याकडे जाण्यासाठी. किल्ल्यावर जाण्याची रचना खूपच सुंदर अशी आहे, पाहू शकता. पुढे आल्यानंतर आपल्याला किल्ल्याची थोडीशी भिंत इथं पडलेली दिसत आहे. त्याचे काम सध्या चालू आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी याच शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंनी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचे नाव ठेवले. आजही किल्ल्यावर महाराजांच्या जन्मस्थळाची वास्तू आपल्याला पाहायला मिळते. या तटबंदीच्या इथून आपल्याला जुन्नर शहरचे काही छोटी छोटी गावं आहेत ती दिसतात. सुंदर अशी ही छोटी गावं आणि शेती आपल्याला पाहायला मिळते. आता आपण आलो आहोत शिवनेरी किल्ल्याच्या गणेश दरवाजापाशी. गणेश दरवाजाच्या प्रवेशद्वाराला 2 बुरुज असून आतील बाजूने छतावर जाण्यासाठी जिना आहे. कमानीवर 2 लहान मिनार असणारे आणि घुमट दिसतात. दरवाजाच्या कमानीवर 2 हत्ती आणि 2 डोके असलेले गरुड आपल्याला पाहायला मिळतात. संरक्षणाच्या दृष्टीने हा दरवाजाही वळणदार मार्गावर बांधण्यात आला आहे. त्यामुळे शत्रूला थेट हल्ला करणे कठीण जात असे. आजही हा दरवाजा शिवनेरीच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देत उभा आहे. गणेश दरवाजालाही वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि दोन्ही साईडला 2 पहारेकरी ठेवले जात असत. पूर्ण किल्ल्यावर नजर ठेवण्यासाठी ही व्यवस्था केलेली होती. गणेश दरवाजाच्या येथूनही पाहिल्यावर पूर्ण जुन्नर सिटीचा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतो. आता आपण येऊन पोहोचलो आहोत परवानगी दरवाजापाशी. हा 3 नंबरचा दरवाजा आहे, परंतु ह्याचे वरचे काम दगडी काम थोडे पडलेले आहे. तरीही किल्ल्याची तटबंदी पाहू शकता किती मजबूत आहे. दोन्ही साईडने किल्ल्याची तटबंदी अजूनही मजबूत अशी आहे. 4 नंबरचा दरवाजा आहे, त्याला पीर दरवाजा म्हणतात. याची रचना खूप मजबूत आहे आणि वरती 2 कमानी आहेत. तटबंदी अजूनही मजबूत आहे. शिवनेरी किल्ल्यातील प्रत्येक दरवाजा हा संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय विचारपूर्वक बांधण्यात आला होता. वळणदार मार्ग, उंच तटबंदी आणि मजबूत दगडी बांधकाम यामुळे शत्रूला पुढे सरकणे अत्यंत कठीण जात असे. पीर दरवाजा पार केल्यानंतर आपण किल्ल्याच्या आणखी सुरक्षित भागात प्रवेश करतो. पीर दरवाजातून आत आल्यानंतर दोन्ही साईडला 2 छोट्या खोल्या आहेत. येथे पहारेकरी राहण्यासाठी ह्या खोल्या बांधलेल्या होत्या आणि येथूनच पहारा देता येत होता.
आता आपण चौथा दरवाजा पीर दरवाजातून आत आलो आहोत. आत आल्या आल्या आपल्याला सुंदर असे हे झाडं पाहायला मिळतात. या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे खूप प्रकारचे वेगवेगळी झाडं आपल्याला पाहायला मिळतात आणि किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर ऊन अजिबात लागत नाही, एकदम सावली आहे. दोन्ही साईडनी झाडं असल्यामुळे सावली आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी एकदम रोडची चांगला आहे आणि स्वच्छता खूप आहे ह्या शिवनेरी किल्ल्यावर. अशी स्वच्छता जर सर्व किल्ल्यावर राहिली तर महाराष्ट्रातील किल्ले एकदम छान आणि सुंदर आपल्याला पाहायला मिळतील. जर तुम्ही किल्ल्यावर येत असताना पाणी विसरला तरी इथं प्रत्येक जागेवर पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. शिवनेरीवरून जुन्नर परिसर आणि महत्त्वाचे व्यापारी मार्ग स्पष्ट दिसतात. यामुळे शत्रूवर नजर ठेवता येत असे. उभे कडे, मजबूत तटबंदी, 7 दरवाजे आणि मुबलक पाण्याची व्यवस्था यामुळे हा किल्ला जवळजवळ अभेद्य मानला जात असे. आज शिवनेरी महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक पर्यटन स्थळापैकी एक आहे. येथील स्वच्छ रस्ता, पार्किंग, पायऱ्या आणि माहिती फलक यामुळे किल्ला कुटुंबासह पाहण्यासाठी योग्य आहे. शिवनेरी किल्ला पाहायचा असेल तर जुलै ते फेब्रुवारी हा योग्य महिना आहे, विशेषतः पावसाळा आणि हिवाळा. 4 नंबरच्या दरवाज्यातून आपण आत आल्यानंतर थोडासा प्लेन रोड आहे, त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला या अशा पायऱ्या थोड्या चढाव्या लागतात. शिवनेरी हा सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील गिरिदुर्ग प्रकल्पातील किल्ला आहे. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी वळणदार चढाईचा मार्ग तयार करण्यात आलेला आहे. या मार्गावर एका मागोमाग अनेक मजबूत दरवाजे बांधण्यात आले आहेत. प्रत्येक दरवाजानंतर वळण असल्यामुळे शत्रूला थेट हल्ला करता येत नसे. ही रचना त्या काळातील लष्करी संरक्षणाचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. किल्ल्याभोवती मजबूत तटबंदी, बुरुज आणि पहारेकऱ्यांसाठी जागा बांधण्यात आली होती. या बुरुजावरून संपूर्ण जुन्नर परिसर आणि आजूबाजूच्या घाटमार्गावर लक्ष ठेवता येत असे. शिवनेरी किल्ला नैसर्गिकदृष्ट्या अतिशय सुरक्षित मानला जातो. थोड्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला येथे अशा प्रकारच्या दगडाच्या ह्या पायऱ्या पाहायला मिळतात. ह्या थोड्या चढायला थोड्या जड जातात. ह्या पायऱ्या जास्त नाहीत, 15 ते 20 पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या सर्वात जुन्या पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या सिमेंट लावून ह्या नवीन तयार केलेल्या आहेत आणि जुन्या पायऱ्या आपल्याला दिसतात आहेत. दगडामध्ये ह्या पायऱ्या कट करून तयार केल्या आहेत. आता आपण आलो आहोत 5व्या दरवाजापाशी. हा दरवाजा हत्ती दरवाजा या नावाने ओळखला जातो. याची रचना अशी आहे की एका भिंतीच्या मागे हा दरवाजा बनवला आहे. त्या काळात शत्रू आल्यानंतर असा बनवला आहे की त्याचे संरक्षण व्हावे अशा पद्धतीने हा हत्ती दरवाजा बनवला आहे. आणि या दरवाजाच्या दोन्ही साईडला कमानी आहेत. पहारेकरांसाठी आत गेल्यावर 2 खोल्या आपल्याला पाहायला मिळतात. शिवनेरी किल्ल्यावरील हा एक महत्त्वाचा संरक्षणात्मक दरवाजा मानला जातो. या दरवाजाची रचना मजबूत दगडी बांधकामात करण्यात आली असून त्याची उंची आणि मजबूती लक्षवेधी आहे. या दरवाजाचा आकार मोठा आणि भक्कम असल्यामुळे त्याला हत्ती दरवाजा असे नाव पाडले. या ठिकाणी शत्रूला थेट पुढे सरकता येऊ नये म्हणून वळणदार मार्ग, उंच तटबंदी आणि दरवाजाची साखळी तयार करण्यात आली होती. त्यामुळे किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेत हत्ती दरवाजाची महत्त्वाची भूमिका आहे. पाहू शकतो आपण या दरवाजाची उंची खूप आहे. दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर दोन्ही साईडला 2 खोल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि उंच अशी दरवाजाच्या आतील बांधकाम पाहायला मिळते. या दरवाजातील खोल्याही खूप मोठ्या आहेत. शिवनेरी किल्ल्याची रचना पाहिल्यानंतर हे सहज लक्षात येते की हा किल्ला राहण्यासाठी नव्हे
तर संरक्षण, प्रशासन आणि दीर्घकालीन लष्करी वापर लक्षात घेऊन अत्यंत नियोजनपूर्वक उभारण्यात आला होता. म्हणूनच शिवनेरी हा महाराष्ट्रातील सर्वात मजबूत आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या किल्ल्यापैकी एक आहे. हत्ती दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला येथे पुन्हा किल्ल्याचा पूर्ण मॅप पाहायला मिळतो. या मॅपवरून आपण शिवाई मंदिराकडे आणि मेणा दरवाजाकडे कसे जायचे हे आपल्याला इथे समजते. पाचव्या दरवाजामधून आत आल्यानंतर आपल्याला शिवाई मंदिराकडे जाण्यासाठी रोड आहे आणि तिकडून त्या साईडने मेणा दरवाजा आहे. शिवनेरी किल्ल्यावर आल्यावर असं वाटतं की जिथे आपल्या महाराजांचा जन्म झाला ती जन्मभूमी एकदा तरी महाराष्ट्रातील सर्वांनी शिवनेरी किल्ला पाहायला यावं. इथली सुंदरता आणि किल्ल्याची रचना खूप सुंदर आहे. ठिकठिकाणी अशी आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय केलेली पाहायला मिळते. पिण्याचे पाणी एकदम थंड आहे. पण चालू आहोत शिवाई देवी मंदिराकडे आणि हा शिवाई देवी मंदिराचा दरवाजा आहे मेन. आता आपण आलो आहोत शिवाई दरवाजाजवळ. या दरवाजाच्या पुढे किल्ल्याची देवी शिवाई देवीचे मंदिर आहे. त्यामुळे या प्रवेशद्वाराला शिवाई दरवाजा असे नाव पडले. या दरवाजातून पुढे गेल्यावर वातावरणात एक वेगळाच ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अनुभव जाणवतो. हजारो शिवभक्त आणि पर्यटक आजही शिवाई देवीचे दर्शन घ्यायला येथे येतात. शिवाई दरवाजाही आपल्याला मजबूत रचना असलेला पाहायला मिळतो. दरवाजाच्या भिंतीवरचे कोरीव काम आणि त्याची रचना खूप मजबूत अशी आहे. चला आता आपण आत शिवाई देवीच्या मंदिरात जाऊन त्या पवित्र स्थळाचे दर्शन घेऊया. आता आपण आलो आहोत शिवाई देवी मंदिराच्या इथे. जिजामातांनी या देवीच्या शिवाई नावावरूनच शिवाजी महाराजांचे नाव ठेवले होते. शिवाई देवीची मूर्ती खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. शिवाई मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण चाललो आहोत जेथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी. आता आपण येऊन पोहोचलो आहोत 6व्या दरवाजापाशी, मेणा दरवाजा. मेणा दरवाजाला समांतर 2 भिंती आहेत आणि बुरुज आहेत. बुरुजाच्या आतील बाजूला एक लहान कक्ष आपल्याला पाहायला मिळते. संरक्षणाच्या दृष्टीने हा दरवाजाही अतिशय महत्वाचा होता. वळणदार मार्ग, मजबूत दगडी बांधकाम आणि उंच तटबंदी यामुळे शत्रूला पुढे सरकणे कठीण जात असे. दरवाजातून आत आल्यानंतर बुरुजाच्या आतील बाजूला आपल्याला लहान कक्ष पाहायला मिळत आहे. आता आपण आलो किल्ल्याच्या शेवटच्या दरवाजाच्या इथे. त्याला कुलूप दरवाजा म्हणतात. शिवनेरी किल्ल्याची रचना ही सगळ्या किल्ल्यांपेक्षा वेगळी आहे, कारण आपल्याला येथे बालेकिल्ल्यावर पोहोचण्यासाठी 7 दरवाजे पार करून बालेकिल्ल्याकडे जावे लागते. हा सर्वात शेवटचा 7वा दरवाजा कुलूप दरवाजा आहे. दुसऱ्या किल्ल्यांवर बालेकिल्ल्याला पोहोचण्यासाठी 2 ते 3च दरवाजे असतात आणि आपण बालेकिल्ल्याला पोहोचतो. 7 दरवाजे पार करून आपण किल्ल्याच्या वरती येऊन पोहोचल्यानंतर वरून दिसणारा हा जुन्नरचा सुंदर असा परिसर पाहण्यासारखा आहे. शिवनेरी किल्ल्यावरूनच नाणे घाटावरील व्यापारी मार्गावर त्या काळात नजर ठेवली जात होती.
आता आपण चाललो आहोत अंबाजोगाईकडे. मित्रांनो, आता आपण उभे आहोत शिवनेरी किल्ल्यावरील एका अत्यंत महत्त्वाच्या वास्तूसमोर, अंबरखाना, ज्याला धान्य कोठार असेही म्हटले जाते. आज ही वास्तू भग्नावस्थेत दिसत असली तरी एकेकाळी हा किल्ल्याचा अन्नसाठ्याचा मुख्य केंद्रबिंदू होता. युद्ध काळात किल्ल्यावर अनेक महिने वेढा पडला तरी सैनिक आणि रहिवाशांना अन्नाची कमतरता भासू नये म्हणून येथे मोठ्या प्रमाणावर धान्य साठवले जात असे. अंबरखान्याची रचना अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली होती. जाड दगडी भिंती, हवेशीर बांधकाम आणि सुरक्षित साठवण यामुळे धान्य दीर्घकाळ खराब होत नसे. हे केवळ एक गोदाम नव्हते तर किल्ल्याच्या स्वयंपूर्ण व्यवस्थेचे प्रतीक होते. शिवनेरी किल्ल्यावर याल तेव्हा या अंबरखान्याकडे फक्त दगडाची भिंत म्हणून पाहू नका. हा तो इतिहास आहे ज्याने स्वराज्याच्या पायाला अन्न, बळ आणि आत्मविश्वास दिला. आता आपल्याला जेथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे तेथे जायचं आहे. ते आपल्याला इथून दिसत आहे. चालावं लागतं. 7 दरवाजे पार केल्यानंतर आपल्याला 1.5 ते 2 किलोमीटर आपल्याला तिथपर्यंत चालावं लागतं. शिवाजी महाराजांनी आपले बालपण याच किल्ल्यावर व्यतीत केले. जिजाऊंनी त्यांना रामायण, महाभारत, न्याय, धर्म आणि स्वराज्याचे संस्कार दिले. याच डोंगर रांगांमध्ये खेळताना त्यांनी गनिमी कावा, सह्याद्रीची ओळख आणि निसर्गाशी जुळून घेण्याची शिकवण घेतली. आता आपण हे 2 तलाव पाहत आहोत. ते गंगा जमुना तलाव आहे. एक इथं एक आहे त्या साईडला. विशेष म्हणजे गंगा जमुना हे झरे वर्षभर पाण्याने भरलेले असतात. बदामी तलावामुळे किल्ल्यावर दीर्घकाळ पाणी पुरवठा शक्य होत असे. 2 खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या शेकडो वर्षापासून किल्ल्याची जीवनरेषा मानल्या जातात. आश्चर्याची गोष्ट, या टाक्यांमध्ये वर्षभर पाणी उपलब्ध असते. त्यामुळे युद्ध काळात किंवा दुष्काळातही किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांना पाण्याची कमतरता जाणवत नसे. मित्रांनो, या शिवनेरी किल्ल्यावर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला नाही तर येथे स्वराज्याच्या विचारांचाही जन्म झाला. आता आपण आलो आहोत जेथे जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचे सुंदर स्मारक आहे त्या ठिकाणी. राजमाता जिजाऊ लहान शिवबाला रामायण, महाभारत आणि पराक्रमी राजांच्या कथा सांगत असत. त्या शिकवत असत की राजा प्रजेचा पालक असतो. अन्याय कधीही सहन करायचा नाही. दुर्बलांचे रक्षण करणे हेच खरे कर्तव्य आहे. जिजाऊंच्या संस्कारांमुळे शिवबांच्या मनात स्वधर्म, स्वाभिमान, न्याय आणि स्वराज्याची बीजे रुजली. त्यांनी बालपणापासूनच तलवारबाजी, घोडेस्वारी, युद्ध कौशल्य आणि राजकारभाराचे धडे घेतले. जी आपल्याला वास्तू पाहायला मिळत आहे त्या काळामध्ये ते लहान लहान खोल्या होत्या. या खोल्या फक्त राहण्यासाठी नव्हत्या तर किल्ल्याच्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग होत्या. या खोल्यांचा वापर सैनिक, अधिकारी आणि किल्ल्यावरील इतर सेवकांच्या निवासासाठी केला जात असे. काही खोल्या धान्य, शस्त्रे आणि आवश्यक सामान साठवण्यासाठी वापरले जात असत. जाड दगडी भिंतीमुळे उन्हाळ्यात आत गारवा आणि पावसाळ्यात संरक्षण मिळत असे. शिवनेरी हा केवळ किल्ला नव्हता तर तो एक स्वयंपूर्ण दुर्ग होता. येथे निवास, पाण्याची व्यवस्था, धान्य कोठारे, मंदिरे आणि संरक्षणासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होते. या परिसरातील काही खोल्या आजही आपल्याला पाहायला मिळतात. येथे आपल्याला त्या काळातील बाथरूम दिसत आहे. शिवनेरी किल्ल्यावरील या खोल्या आजही त्या सुवर्ण इतिहासाच्या मूक साक्षीदार म्हणून उभ्या आहेत. आता आपण आलो आहोत त्या पवित्र ऐतिहासिक वास्तूमध्ये जेथे राजमाता जिजाऊ आणि बालशिवबा यांचे वास्तव्य होते. या पवित्र ठिकाणी उभे राहिल्यावर मनात एकच विचार येतो, या भूमीतून स्वराज्याचा दीप प्रज्वलित झाला आणि पुढे संपूर्ण भारताला प्रेरणा देणारा इतिहास घडला. जय भवानी, जय शिवाजी.
जय भवानी जय शिवाजी. याच ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाता जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ही जागा म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील एक पवित्र स्मृतिस्थान आहे. या ठिकाणी आपल्याला शिवाजी महाराजांचे सुंदर शिल्प आणि पाळणा या खोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या शांत दगडी कक्षात एका बालकाचा जन्म झाला आणि पुढे त्याच बालकाने अन्यायाविरुद्ध लढत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणूनच शिवनेरी किल्ला हा प्रेरणा, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या विचाराचे प्रतीक आहे. शिवनेरीला भेट देणारा प्रत्येक जण या जन्मस्थानात काही क्षण शांतपणे उभा राहतो, कारण येथूनच एका युगपुरुषाच्या महान प्रवासाची सुरुवात झाली होती. या शिवनेरी किल्ल्याच्या दगडी भिंतीने जिजाऊंचे कष्ट, त्यांचे स्वराज्याचे स्वप्न आणि बालशिवबाचे बालपण अनुभवलेले आहे. या वास्तूमध्ये उभा राहिल्यावर एक विचार मनात येतो, याच भूमीतून स्वराज्याचा दीप प्रज्वलित झाला आणि पुढे संपूर्ण भारताला प्रेरणा देणारा इतिहास घडला. जिजाऊ नेहमी शिवाजी महाराजांना सांगत, प्रजेवर प्रेम करा आणि अन्याय करणाऱ्यांपुढे कधीही झुकू नका. हेच विचार पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचा पाया बनले. त्यांनी स्वराज्य उभे केले, ते केवळ तलवारीच्या बळावर नाही, तर जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांच्या बळावर. म्हणूनच शिवनेरी किल्ला हा केवळ जन्मस्थान नाही, तर स्वराज्याची पहिली शाळा आहे. या भूमीवर जिजाऊंनी घडवलेले बालशिवबा पुढे हिंदवी स्वराज्याचे महान संस्थापक बनले. शिवनेरीवरील हे जन्मस्थान केवळ एक ऐतिहासिक वास्तू नाही, तर प्रत्येक मराठी माणसासाठी प्रेरणा, अभिमान आणि स्वराज्याच्या संकल्पनेचे पवित्र स्मारक आहे. आपल्याला जो दिसत आहे तो बदामी तलाव आहे. याचं पिण्यासाठी पाणी वापरलं जातं. आज या तलावाच्या शांत पाण्याकडे पाहताना त्या काळातील दुर्ग रचनाकारांचे कौशल्य आणि दूरदृष्टी जाणवते. आता आपण चाललो आहोत कडेलोट पॉइंट कडे. कडेलोट पॉइंट हे ठिकाण किल्ल्याच्या सर्वात उंच आणि धोकादायक कड्यांपैकी एक मानले जाते. कडेलोट म्हणजे कड्यावरून खाली फेकणे. त्या काळात कोणी गंभीर गुन्हा केला असेल, त्या गुन्हेगाराला शिक्षा म्हणून कडेलोट करत होते. येथून जुन्नर शहर, सभोवतालचे डोंगर आणि निसर्गाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. पण या सुंदर दृश्यामागे इतिहासातील कठोर वास्तव आणि किल्ल्याचा अभेद्य संरक्षणाची कहाणी दडलेली आहे. कडेलोट पॉइंट आपल्याला फक्त भीतीची नव्हे, तर न्याय व्यवस्था, शिस्त आणि किल्ल्याच्या अभेद्य रचनेची आठवण करून देते. या ठिकाणाहून खाली पाहिल्यावर खोल दरी आणि उभा कातळ दिसतो. शत्रूला या बाजूने किल्ल्यावर चढाई करणे जवळजवळ अशक्य होते. त्यामुळे हा कडा किल्ल्याच्या नैसर्गिक संरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. येथून आपल्याला पूर्ण जुन्नर शहर पाहायला मिळते. शिवनेरी किल्ला हा केवळ दगडमातीने उभारलेला दुर्ग नाही, तर स्वराज्याच्या स्वप्नांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी जन्माचा पवित्र साक्षीदार आहे. इथला प्रत्येक दरवाजा, प्रत्येक बुरुज आणि प्रत्येक तलाव आणि प्रत्येक पाऊल इतिहासाची एक प्रेरणादायी कहाणी सांगते. आजचा हा शिवनेरी किल्ल्याचा ऐतिहासिक प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इतिहास, किल्ले आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशावरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ट्रॅव्हल तडका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवनेरीला भेट दिल्यावर केवळ किल्ला म्हणून पाहू नका, तर इथल्या इतिहासातून स्वाभिमान, धैर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्रप्रेम यांची प्रेरणा घेऊन जा. आपल्या महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. शिवनेरी किल्ल्यावर आलो होतो आणि मस्त पाऊसही पडायला लागला आहे. पावसात शिवनेरी किल्ल्यात फिरण्याची मजा काही वेगळीच आहे.
शिवनेरी किल्ला चढताना बिलकुल पाऊस नव्हता आणि जसं आम्ही खाली उतरायला लागलो तसा पाऊस चालू झाला आणि पाऊस चालू झाल्यानंतर पाहू शकता बाहेरचे दृश्य किती छान आपल्याला पाहायला मिळत आहे. जून ते सप्टेंबर मध्ये जर तुम्ही पावसात आला तर गडावर येताना छत्री किंवा रेनकोट घेऊन या.